नमस्कार मंडळी, पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे छोलेची भाजी। तर सुरुवात करूया। हे मी छोले आधी भिजवून घेतलेले, रात्री भिजू घातले होते आणि ते सकाळी त्याची भाजी बनवते। 6-7 तास भिजवले तरी बास आहेत। आता मी ह्याला चांगले ना 2 वेळा धुवून घेतलेत आणि आता आपण हे शिजायला टाकूयात पहिला। तर ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं मीठ टाकले, मीठ आणि थोडीशी हळद टाकले। त्याला एक थोडंसं वेगळं टेक्स्चर येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकले। आता आपण हे कुकरला लावून घेऊयात आणि ह्याच्या कमीत कमी 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेलही टाकले। बघा ह्याच्या मागचं आपल्याला भाजी बनल्यानंतर रिझन समजून जाईल की बाबा आधी तेल आणि हळद टाकलेलेच। आता बघा हे छोले असे शिजलेले आहेत, मऊसूत शिजले पाहिजेत, त्याच्याशिवाय भाजीला मजा येत नाही। आता हे छोले शिजलेत, हे ठेवूया साईडला। आणि आता मी ना बघा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं घेतलं होतं। आता हे सगळं म्हणजे भाजून जरी बारीक केलं तरी चालेल किंवा न भाजता जरी बारीक केलं तरी चालेल। आणि त्याच्यामध्ये थोड्याशा 2-3 लाल मिरच्याही टाकल्यात। आता ह्याची सगळी बघा पेस्ट करून घेतली आपण। आता हे ठेवून देऊयात। आता सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे भाजीला वेगळी टेस्ट येण्यासाठी तर ह्याच्यासाठी मी 2 चमचे दही घेतलेत। ते दही थोडेसे हलवून घेऊयात, पहिला पूर्ण फेटून घेतलं। आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडेसे मसाले वगैरे ॲड करणार आहेत, जे डायरेक्ट भाजीत न टाकता आपण पहिला हे दहीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मग भाजीमध्ये टाकायचे आहे। तर त्याच्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट टाकलं आहे, थोडीशी हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर म्हणजे आपली अंबारी तीही थोडी टाकली आहे। थोडी म्हणजे 2 चमचे टाकायचे आहेत आपल्याला, पण लाल तिखट थोडंसंच टाकायचं आहे। आता हे पण मिक्स करून घेऊयात। आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडेसे धनेपूड, जिरेपूड आणि मसाला टाकलाय मी, गरम मसाला। आता हे सगळं फेटून घेऊयात आपण। ह्याचा पूर्ण एकजीव झाला पाहिजे इतपत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। आता ह्याची पूर्ण पेस्ट बघा, हे पेस्टच दिसायला लागली ना, पूर्ण मिक्सरला जसं आपण फिरवतो तसं पण हे दही असल्यामुळे तसं दिसतं। आता मी तेल गरम करायला ठेवले। आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी द्यायला सुरुवात करतोय। तर मी थोडे जिरे टाकलेत, थोडीशी मोहरी पण टाकायची ह्याच्यात। चांगलं कडकडीत तेल गरम झाल्याशिवाय जिरे आणि मोहरी टाकायचे नाहीत। आता मी ह्याला ना थोडीशी आपल्या म्हणजे हॉटेलसारखे लागण्यासाठी ना ह्याच्यामध्ये थोडे तमालपत्रे, 2-3 मिरे, थोडेसे धने पावडरही टाकली आपण, पण वरून धने टाकलेल्याची टेस्ट ही वेगळीच येते, त्याच्यासाठी तेही टाकलं। आणि 1 बदाम फूल टाकले। आता हे सगळं आपण ना म्हणजे चांगलं तेलात कडकडून कशासाठी घ्यायचं की जेणेकरून आपल्या पूर्ण भाजीमध्ये सगळीकडे टेस्ट उतरण्यासाठी हा मसाला पहिला टाकायचा। त्याच्यानंतर ना आपण कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर आणि लाल मिरची टाकलेल्याचा जो पेस्ट केलेली होती ना ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आता हा वाला जो मसाला आहे ना हा कमीत कमी 4 ते 5 मिनिटं भाजायचा आहे आपल्याला। पण जर आपण कांदा टोमॅटो आधीच भाजून घेऊन जर बारीक केला असेल तर 2-3 मिनिटं भाजला तर चालेल, पण आपण कच्चंच बारीक केलं असल्यामुळे ना हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। पूर्ण ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पूर्ण। कमीत कमी 6-7 मिनिटं भाजला तरी चालेल, कारण का जितपत मसाला व्यवस्थित भाजलेला असेल ना बघा असं चेंज व्हायला पाहिजे कलर। आपला आधीचा कलर कसा होता आणि भाजी भाजलेलाच। आता ह्याच्यामध्ये मी जे दह्यामध्ये केलेलं होतं ना ते पण ह्याच्यात टाकलं। आता हा पण मसाला भाजून घ्यायचा। आता दही आपण ॲड केल्यानंतर पण हे कमीत कमी 4-5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं। बघा हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये ना थोडीशी मी कस्तुरी मेथी ॲड करते, जेणेकरून त्याच्यात चुरा करून टाकते। आता जितपत आपल्याला पाहिजे तितपत आपण टेस्टसाठी टाकू शकतो, एखाद्या चमच्याभर किंवा 2 चमचेभर। तर ती मी बारीक करून टाकली आहे, अशी हातानं चोळून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। आता हा मसाल्याला ना चांगलं तेल सुटलं पाहिजे, तर ह्याच्यासाठी ना ह्याला 1-2-3-4 मिनिटं तरी ॲटलिस्ट झाकून ठेवायचं, जेणेकरून मसाल्याला तेल सुटलं पाहिजे असं। बघा ते जसं मसाला असा नाही का परतल्यासारखा म्हणजे गरम होतो ना तसं बघा त्याला तेल सुटते। ह्याच्यामुळं ना चांगली मस्त अशी भाजी बनते आपली, मसाला व्यवस्थित परतला असेल तर। तर हा असा मसाला आता आपल्याला व्यवस्थित तेल सुटलेला दिसायला लागलाय। तर मी ह्याला ना कमीत कमी 3-4 मिनिटं तर मी ह्याला झाकून ठेवलं होतं, पण 1-2 मिनिटांच्या अंतरावरती ना आपण ह्याला बघायचं आहे की बाबा करपत वगैरे नाही का। मोस्ट ऑफ द नॉनस्टिकमध्ये करपत नाही तरी पण आपण चेक करायचं। तर मी असं हे झाकून ठेवलं होतं कमीत कमी 3-4 मिनिटं। हा झाकून ठेवलेल्याचा फायदा एकदम व्यवस्थित होतो, कारण का आपल्याला पाहिजे तसा कटही येतो आणि मसाल्याला तेल सुटल्यामुळं तेलकट भाजी अशी दिसायला पण छान दिसते। त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे। आता आपण ह्याला थोड्या वेळानंतर अजून बघायचं की जेणेकरून नाही का मसाल्याला तेल सुटले का। बघा हे असं तेल सुटलं पाहिजे। आता जेवढं पाहिजे ना तेवढ्या प्रकारे आपल्याला ते झालेलं आहे। आता अजून एकदा आपण हलवून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये छोले मिक्स करूयात। बघा आता मी ह्याच्यात छोले घातले, परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार होते। एवढ्या छोलेसाठी मी 2 ग्लास पाणी घातले होते कुकरमध्ये।
आता हे एक दीड वाटीच्या आसपास छोले होते हे, ज्यावेळेस मी भिजू घालणार होते ना त्याच्या आधी. तर हे बघा, अशी ग्रेव्ही पण किती छान दिसते. जसं जसं शिजत जाईल ना तसं तसं ह्या भाजीला वेगळेच येते. आता रिअलमध्ये तर ही टेस्टला तर खूपच छान लागत होती. आता ह्याच्यात चवीनुसार मी मीठ ॲड केलं आहे, हे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण टाकतो ही कोथिंबीर. आणि ही मस्त अशी भाजी बघा कशी दिसते तुम्हाला. जशी दिसते ना त्या पण तशीच त्याच्यापेक्षा खूपच टेस्टी भाजी बनली होती. ही एकच नंबर भाजी बनली होती बघा. एकदम जेवढं पाहिजे ना आपल्याला त्याच ह्याच्यामध्ये आपण ग्रेव्ही बरोबर बनवून घ्यायची आणि एक खूप छान एकदम हॉटेलसारखी आपली भाजी तयार होते. आता ना हे आपलं झालं, कारण आपण ह्याच्यासाठी नाही का नंतरनं थोडंसं आपण जे वरून छोले मिक्स केले ते छोले आणि भाजीचं व्यवस्थित म्हणजे मिक्सअप होण्यासाठी ना परत एकदा आपण नाही का ते 3-4 मिनटं परत नाही का झाकून ठेवायची, की जेणेकरून भाजीला चांगली उकळी फुटली पाहिजे आणि मसाले सगळे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण ते झाकून ठेवायची परत. आणि भाजी एक 3 ते 4 मिनटं आपण ठेवले ना की तेवढ्यासाठी आपल्याला इनफ आहे, की तेवढ्यामध्ये सगळे मसाले पण आणि छोले जे आपण टाकलेले असतात ते हे सगळं व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जातात. अजून एकदा चेक बघूया आपण. बघा, ही अशी उकळी फुटली पाहिजे मस्त अशी. खूपच छान टेक्स्चर पण येतं, भाजीही टेस्टी बनते बघा. एकच नंबर ग्रेव्ही तयार होते. फक्त आपण कुकरला लावल्यानंतर पण व्यवस्थित लक्ष ठेवायचं. बघा अशी ही भाजी बनते. आता ह्याच्यासोबत ना आपण म्हणजे भटुरा वगैरे किंवा पुरी वगैरे बनवली तरी पण चालेल. पण आता ही भाजी आता मी बघा तुम्ही ह्याच्यासाठी ना मस्त अशा चपात्या गरम गरम बनवल्या होत्या, ज्या एकदम एकच नंबर चपाती बनली होती त्या दिवशी. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे चपातीचा पण व्हिडिओ. अशा गरम गरम चपात्या बनवल्या आणि त्याच्यासोबत ही भाजी असली ना की झालं मग एकच नंबर लागतं. तर आपण जर आपल्याला चपाती नको असेल तर आपण पुरी किंवा भटुरा बनवला तरी सुद्धा खूप छान लागतं. पण मी चपातीच बनवली आहे, तर त्यामुळे तुम्हाला चपातीचा पण मी व्हिडिओ दाखवत आहे. बघा अशा प्रकारे ना आपण मस्तपैकी अशी भाजी चणचणीत आणि त्याच्यासोबत हे अशी गरम गरम चपाती यांचं कॉम्बिनेशन एकच नंबर भाजी लागते गरमागरम चपाती असल्यामुळं. ते पण बघून घ्या. अशी आमच्याकडे अशी चौकडा घडी करूनच चपाती करतात पदरी. गोल घडीची चपाती नाहीत बनवत आमच्याकडे, अशी चपाती बनवतात 3 पदरी. आणि ही अशी गरमागरम चपाती आणि अशी इकडे उकळत असलेली ही छोलेची भाजी एकच नंबर कॉम्बिनेशन होता. असं ज्यावेळेस आपलं जेवणाचा काहीतरी बेत असा बनलेला असतो त्यावेळेला. त्यामुळे मी तुम्हाला चपातीचं सुद्धा ह्याच्यासोबत दाखवत आहे. बघा ही अशी चपाती मस्तपैकी बनली आहे, टमटमीत फुगली आहे सुद्धा. आणि चपाती आणि छोलेची भाजी गरमागरम चपातीसोबत. तसेही कोणती भाजी छानच लागते गरम चपातीसोबत, पण ही भाजी खूपच छान झाली आहे. आणि त्याच्यासोबत असं काही नाही भटुराच पाहिजे किंवा पुरी, आपण तेही बनवलं तरी छानच होतं, किंवा जर चपाती बनवली तरी छानच होते. पण अशी भाजी पाहिजे, त्याच्यासोबत आपण काय पण बनवलं तरी छान लागते, असं काय नाही. आता हे झाले आहे. आता बघा मी ताटामध्ये हे सर्व करून घेते. ही अशी होती भाजी तयार आणि खूपच छान भाजी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.